आज ॲन्युअल डे झालं 2023-24 आणि तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला? डान्स बघितले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे, कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही हे जे यंग जनरेशन असतं ना, मुलं थोडक्यात मुलं मुली सगळे झाले. आय एम नॉट स्पेसिफाईंग द जेंडर. तर मुलांची एक इतकी छान एनर्जी असते. दॅट एनर्जी इज वंडरफुल. वेदर इट इज स्कूल चिल्ड्रन, कॉलेज स्टुडंट्स, whoever, that energy touches you here always. You should reciprocate with that and you enjoy. They were enjoying, I was enjoying. Wonderful it was. तुम्हाला काय सजेशन द्यायला आवडेल अचिव्हर्स कॉलेजसाठी? अरे भिवंडीकर सर आहे, एवढं मोठं छान मस्त कॉलेज चालवत आहे. 9 पदव्या, 2 पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD पर्यंत, फ्रॉम KG to PhD. सर, am I right? Yes, yes. सो मी त्यांना काय सांगणार, उलट मीच त्यांना विचारेन, मला जर काढायचं असेल स्कूल कॉलेज तर सर गाईड मी. आणि एक प्रश्न असा आहे, जो मीडिया, तुम्ही स्वतः प्रख्यात ऍक्ट्रेस, आम्ही खूप तुमचे मूवीज, सिरीज, वेब सिरीज सगळं बघतो. तुम्हाला आत्ताच्या जगात जे मीडिया आणि बाहेर जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे, की थोडं आपण म्हणतो की नाही हे जरा फेक मीडिया चालू आहे, नंतर You mean news media? Yes. Information media? Yes, yes. You're talking about? येस, बिकॉज आय एम ऑल्सो जर्नलिस्ट, सो मला Okay. So media म्हटलं तर first is the entertainment media. Let's not talk about that. We all know about it. Now you are asking me about the information and broadcasting media, right? They say that there is a lot of fake news and all. I do not know personally because I haven't मी टेस्टिफाय केलेलं नाही आहे कधी की whether they are whatever they are saying is right or wrong, which we viewers should do. She has given me some news, but whether this news is right or wrong, Google is there, net is there, I can find it out, right, if I wish to. So just to blame them that they are giving the fake news is not right. At least they are giving us some news, right? Be positive, see the positive side of it. Whether if you have any problem, then search it out. There are so many other avenues to even complain if you do not like. Okay? Be एक ज्याला आपण म्हणतो एक जागरूक व्ह्युअर राहा ना, एक जागरूक व्ह्युअर राहा. आणि एक अगदीच पूर्ण वेगळीकडे येते मी, की जसं की आता इन्फ्लुएन्सर नंतर ब्लॉगर एक सोशल मीडियावर एक वेगळी वेबसाईट झाली आणि आपण ऐकतोय की खूप जणांना ट्रोल केलं जातं आणि लगेच त्याच्यावर ते रिॲक्ट होतात खूप वेगळ्या. तुम्हाला त्यांना काय संदेश देतो? See, I have started my FB page or my Insta or my Twitter or whatever social media only for my profession. I do not like to share anything personal. If I'm going in a southern stand and having my dinner, why I'm declaring it in the no need. काही गरज नाही त्याची. तुमचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं. वन लास्ट क्वेश्चन अबाउट कॉलेज. मॅम, आमच्या कॉलेजमध्ये BMM आहे, मास मीडिया आहे. आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण केल्या आहेत, फोटोशॉप वर्कशॉप वगैरे हे सगळे आम्ही वर्कशॉप करतो. तुम्ही काय रेकमेंड कराल ॲज अ मीडिया डिपार्टमेंटसाठी? मी पण आम्ही कधी कधी बोलवतात मला ॲज अ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कुठे, तर त्यावेळेला मला जनरली सगळेजण हा प्रश्न विचारतात की हे जे मीडियाचे स्टुडंट आहे यांना तुम्ही काय सांगू शकाल, यांना काय तुम्ही गायडन्स द्या किंवा काय. त्यावेळेला मी हेच सांगेन, एक पहिली गोष्ट की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे, जर मला डॉक्टर व्हायचं आहे तर मी पूर्ण शिकते ना, 5 वर्ष डॉक्टरी शिकते, 1 इयर इंटर्नशिप करते आणि मग मी डॉक्टर म्हणून जाते. तसंच जर मला जर्नलिस्ट व्हायचं आहे किंवा मला ॲक्टर व्हायचं आहे किंवा मला डिरेक्टर व्हायचं आहे, तर त्या क्षेत्राचं मी पूर्ण ज्ञान का नाही घ्यावं. आणि ते तसं सर्वांगीण ज्ञान BMMच्या थ्रू मला वाटतं तुम्हाला सगळं दिल्या जातं. आय हॅव सीन द सिलेबस ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ BMM अँड इट इज व्हेरी अकम्प्लिश्ड.
And if the college is following that curriculum, हो. then nothing like it, sir, isn't Yes. it? Huh? There is, I don't think there is any addition or subtraction is required. If we follow that, it's wonderful. And then you choose, choose your field and म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये ह्या ऍक्टिव्हिस्ट फील्डमध्ये मी असं बघते की मला ऍक्टर व्हायचं म्हणजे कुठून तरी मुलं येतात आणि मुंबईत येऊन लँड होतात. प्लीज डोंट डू दॅट. स्टॉप इट. इफ यू वॉन्ट टू डू इट, पहिले त्या क्षेत्राची पूर्ण माहिती काढा. कसं चालतं ते क्षेत्र, त्याच्यामध्ये कसं मला काम मिळू शकतं, त्याच्यासाठी मला काय काय टेक्निकल नॉलेज माझ्याकडे असलं पाहिजे, ही सगळी माहिती काढा ना. ट्रीट इट ॲज अ प्रोफेशन. जस्ट मी चांगला दिसतोय असं मला गावातले 15 लोक सांगतायत आणि मी रामलीलेत चांगलं काम करतोय, वरून चांगलं वानर बनवून उडी मारतोय म्हणून मी ऍक्टर म्हणून जाऊ शकतो असं कदाचित बरोबर नसेल. So wherever, whichever field you kids want to take it. You have such a vast choice in front of you. In our time, that was not there. You see, it was very limited, isn't it, sir? Yes, yes, Yeah. yes. So now they have such a vast this thing, and the parents are also so much. They are like friends nowadays. So consult your parents. Parents are the best friends. Nobody else. Please. So consult your parents, tell them your passion, tell them your hobbies, what you want to do, then search out what are the first, find out, take the knowledge, gain the knowledge and then enter. And that's all. नक्कीच. आणि आम्हाला अशा आशा की मॅम तुम्ही नक्कीच आमच्या कॉलेजचं नाव रेकमेंड कराल फॉर BDR स्टुडंट. Sure. याचं नावच इतकं छान आहे ना, द अचिव्हर्स इन्स्टिट्यूट. म्हणजे ज्याला कोणाला काही अचीव्ह करायचं असेल त्यांनी कमॉन जॉईन अचिव्हर्स इन्स्टिट्यूट. Yes. They have very vast degrees to offer from KG to PhD.